असा कुठेतरी दिवस चांगला जातोय म्हणावं तर नवीन काहीतरी कांड झालेलं असतं. मी अशी का म्हणते तुम्हाला पुढं समजलंच. तर जय बाळूमा सगळ्यांना. रोजच्या प्रमाणे कसा तरी दिवस ढकलायचा म्हणून दिवसाची सुरुवात तर चांगलीच केली मी. पण माझ्या ठरवण्यानं काय होत नाही, कारण माझी कुंडली त्या जेठालाल सारखी आहे. या जेठालालच्या कुंडलीत कसं कायम काय नाही काय संकट आलेलं असते, तसं आमच्या आयुष्यात पण तसंच चालू आहे. एक टेन्शन गेलं का दुसरं दारात येऊन उभा असतं. जसं काय त्याला आमच्याशिवाय करमतच नाही. त्यात नवीन म्हणजे आमच्या अंशूचा आज डोस होता, त्याला डोस द्यायला न्यायचा होता आणि त्याचीच गडबड चालू होती. घरातलं सगळं आवरून मला त्याला डोस द्यायला न्यायचा होता. पुढे बसणार आहे बरोबर आहे, मग छापा काटा करूया आपण. गाडीवर पुढे कोण बसणार आणि मागं कोण बसणार ह्याच्यासाठी भांडण चालली दोघांची. म्हणून त्यांच्या पप्पांनी एक तोड काढला होता, त्याच्यावर छापा काटा करायचा. ज्याचा छापा येईल त्यानं पुढे बसायचं, ज्याचा काटा येईल त्यानं पुढे बसायचं असं. आणि दोघांचं ठरवलं होतं छापा काट्यानुसार बसायचं. तरी पण दोघांना पुढंच बसवलं, कारण दोघं पण काय राहणार म्हणून. आणि माझा चुरगाळ्याला ड्रेस बघून म्हणत होता यांनी की मला चुरगाळ्याला ड्रेस कशाला घालून येतेस म्हणून. तर मी यांना म्हणलं की ड्रेसचं काय घेऊन बसला, इथं जिंदगीचा सगळ्या चोळामळा झालाय म्हणून. आणि डोस सेंटरला गेल्यानंतर पहिल्यांदा अंशूला विटामिन पाजलं होतं. तर अंशूचं तोंड बघा कसं झालंय. पण त्याला डोस द्यायला नेऊन पण काय उपयोग झाला नाही, कारण ज्यावेळेस सुई मारली त्याच्या पाया त्यावेळेस तेव्हा हल्ला आणि सुई वाकडी झाली. त्याच्यामुळे डोस त्याचा कॅन्सल झाला आणि पुढच्या महिन्यात म्हणून त्यांनी सांगितलं. आणि सुई थोडीफार टोचल्यामुळे तो जरा लंगडत पण चालत होता. दिवस चांगला गेलाय म्हणायला सुद्धा संधी देत नाही नशीब माझं. असा माझा दिवस जातोय, बेकार का नाही बोलायचं काम नाही. तसाच आजचा पण दिवस माझा भंगार एकदम गेलाय. आणि कशी तरी शेगडी चालू होती, त्याच्यात पण ती त्याच्या पिनातमध्ये जाळ उठायला लागला होता, त्याच्यातून धूर निघायला लागलं. बरं झालं मी वेळेवर बघितलं, नाही तर काय तर धमाका झाला असता. आणि आमचं कसं आहे, जिंदगी झडवा फिरबे घमंडवा असं झालंय. कारण काय पण जिंदगीत होऊ द्या, आम्हाला संध्याकाळी आईस्क्रीम खायचं पक्का आहे. कारण पोरांच्या हेनं मला पण खायला मिळतं आणि ही पोरांनी जिंदगी केली म्हणून पोरांच्या पप्पांनी त्यांना आईस्क्रीम खायला नेलं होतं. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.